हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासापती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. परीक्षुरुवाच रजसमस्वभावस्य ब्रह्मकृतस्य पाप्मनः नारायणी भगवती कथमासी दृढा मतिः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सूत शौनकादिकाला सांगतात आणि इकडे घटना अशी घडली की इंद्राच्या वज्रामुळे वृत्रासुराचा अंत झाला आणि वृत्रासुराची ज्योती ही भगवंतामध्ये विलीन झाली. हे सांगितल्यानंतर प्रश्न उपस्थित केला. महाराज शुकाचार्य महाराज परीक्षिती म्हणतात की एवढा दुष्ट खल आणि दुष्ट स्वभावाचा असुर वृत्तीचा असताना सुद्धा त्याला मरते समयी भगवंताची आठवण कशी झाली, त्यांनी भक्तीची गाथा कशी काय गायली. एवढा सगळा दुष्ट असुर स्वभावाचा असून सुद्धा त्याला भगवंताच्या चरणापाशी स्थान कसं मिळालं, त्याची दृढमती कशी झाली. मोठमोठ्या ऋषींना महात्म्यांना ज्यांनी तपाचरण केलेलं आहे अशांना सुद्धा शेवटी भगवंताचं स्मरण होत नाही. भगवंताचं स्मरण फार दुर्लभ आहे. जरी नित्य स्मरण असलं तरी सुद्धा शेवटच्या क्षणी भगवंत आठवेलच असं नाही. मग अशा असताना याला कसं काय असं म्हटल्यानंतर त्यांनी शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते त्याचा इतिहास तुला मी सांगतो. आणि मग सांगायला सुरुवात केली की हा जो वृत्रासुर आहे हा पूर्वजन्मी कोण होता. तर हा इतिहास मी कोणाकडून ऐकला. शुकाचार्य म्हणतात, मी माझ्या वडिलांकडून ऐकला. द्वैपायन मुखाच्छुतान, भगवान द्वैपायन व्यास यांच्याकडून मी ऐकलेलं आहे आणि देवलांच्याकडून ऐकलंय. ते मी तुला सांगतोय. मनाने काही सांगत नाही त्या ठिकाणी कोणीच. वडिलांच्या त्याप्रमाणे महाज्ञानी असणारे विद्वान यांच्याकडून जे ऐकलं ते सांगतात. आसिद राजा सार्वभौम शूरसेन नावाच्या देशामध्ये एक सार्वभौम राजा होता आणि त्याचं नाव चित्रकेतू असं होतं. हा चित्रकेतू राजा, त्याला कोटी बायका होत्या. कोणी म्हणतात 3 कोटी बायका होत्या. अर्थात हजारो बायका त्याला होत्या, अनेक बायका त्याला होत्या. पण ह्या सगळ्या वांझ होत्या. कोणालाही पुत्र संतती झाली नाही. एके दिवशी हे देवल या राजाकडे सहज त्याला आशीर्वाद देण्यासाठी आले. आल्यानंतर राजाने मोठ्या अर्घ्य पाद्य विष्ठराने त्यांची पूजा केली आणि या वेळेला अंगिरा हे या ठिकाणी आलेले होते. अंगिरा ऋषी हे देवलाकडून हा इतिहास त्याने ऐकला. अंगिरा ऋषी एके दिवशी आले आणि आल्यानंतर अपिते नामयम स्वस्ती प्रकृतिराम तथात्मनः. राजा उदास दिसला. अंगिरा ऋषी म्हणतात, का रे राजा उदास कशामुळेस? एवढं राज्य आहे, सगळे लोक तुझ्या ऐकण्यातले, तुझं प्रजापालन चांगलंय, सगळं तुझं व्यवस्थित चाललेलं आहे, धन आहे, संपत्ती आहे, लोकांच्या मध्ये तुझी कीर्ती चांगली आहे, मग तू उदास कशामुळे? तुझ्या मनामध्ये खंत खेद कशामुळे? दुःखी तू कशामुळेस? असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, महाराज अहो तुम्ही तर सगळे ज्ञानीच आहात, तुम्हाला काय सांगावं, मला पुत्र नाही. एवढ्या माझ्या पत्नी आहेत, बायका आहेत, पण एकाही पत्नीला पुत्र झाला नाही. आणि मग पुत्रहीन मे राज्यम, पुत्रहीन असल्यामुळं हे राज्य मला व्यर्थ वाटतंय. हा सगळा धन कोश प्रसिद्धी मोठेपणा कीर्ती सगळी मला निरर्थक वाटते. का? अहो पुत्र नाही पोटी, मग काय उपयोग आहे? असं म्हटल्यानंतर अंगिराने त्याचे मागचे अनेक जन्म पाहिले. म्हणे राजा तुझ्या पोटी संतान नाहीये. अहो महाराज असं कसं, माझ्या पोटी संतान नाही म्हणता, मग तुमचा काय उपयोग आहे? तुम्ही तर प्रत्यक्ष महर्षी आहात, ज्ञानी आहात, तुमच्या शब्दाला
फळ प्राप्त होतं. तुम्ही आशीर्वाद द्या, मला पुत्र होईल. अंगिरा ऋषींनी विचार केला, राजा तुला मी पुत्र देतो, पण तो तुझ्या सुखाला आणि दुःखाला दोन्हीला कारणीभूत होईल. काय भाषा आहे पहा. तुझ्या सुखालाही कारणीभूत होईल आणि दुःखालाही कारणीभूत होईल. राजाने बाकीचा काही विचार केला नाही. म्हणाले, मला पुत्र संतान द्या, काही करा. त्यांनी एक चरू तयार केला. त्वष्ट्याकडून, त्वष्टा नावाचा जो देव आहे हा आदित्य आहे, आदित्यपैकी हा देवांचा, ज्याला आपण इंजिनियर म्हणतो, हा इंजिनियर आहे. त्याच्यासाठी एक चरू तयार केला आणि त्या देवतेला आवाहन केलं. त्या देवतेला आवाहन केल्याबरोबर त्या चरूमध्ये त्या देवतेची शक्ती आली. तुझ्या ह्या थोरल्या राणीला, पट्ट राणीला हे दे म्हणून सांगितलं आणि बरोबर 9 महिन्यांनी तुला पुत्र होईल. अंगिरा निघून गेले. त्यांनी कृतद्युतीला बोलावलं. कृतद्युती त्याची पट्टराणी, तिला हा चरू दिला. तिने तो खाल्ला आणि नंतर ऋतुकालाप्रमाणे या राजाने तिच्याबरोबर व्यवहार केल्यानंतर त्याला गर्भस्थापना झाली. 1, 2, 3, 4 महिने झाल्याबरोबर हिला डोहाळे होऊ लागले. राजाला काय आनंद झाला. 5, 6, 7, 8, 9 महिने झाले. कृतद्युती इतकी राजाची आदिस्त पट्टराणी, त्याच्यात एवढी आवडती झाली की दर वेळेला राजा आला की कृतद्युती कुठे विचारायचा, तिच्याशी बोलायचा, तिच्याशी गप्पा मारायचा, तिच्या मनाप्रमाणे वागायचा, तिच्याशी कानगोष्ट करायचा, तिला बाहेर फिरायला न्यायचा. सगळ्या बाकीच्या राण्यांच्या अंतःकरणामध्ये कालवा कालव सुरू झाली. अहो, आपोआपच हा एक द्वेष अंतःकरणामध्ये निर्माण झाला. का? अहो, सवती मत्सर, दुसरं काय. राजा फक्त कृतद्युतीलाच विचारतो, तिचंच नाव घेतो, तिलाच. आणि आपली अवस्था एखाद्या पाय पुसण्यासारखी झाली. कोणी विचारत नाही म्हणले आपल्याला. अहो, दासी तरी बऱ्या, राजा निदान दासीला तरी बोलतो, आपल्याशी तो बोलतच नाही. 9 महिने झाल्यानंतर संतान झालं. काय मग तर काय आनंद झाला. सगळीकडे मोठा महोत्सव राजाने साजरा केला. अनेक गायी दान केल्या, अनेक धन दौलत, दक्षिणा, त्याचप्रमाणे अलंकार, हे सगळे वस्त्र, प्रावर्ण, अलंकार सगळं दान धर्म केला आणि सगळीकडे महोत्सव साजरा झाला. मुलाचं नाव मोठ्या थाटात ठेवलं. सगळीकडे साखरपानं वाटली. हत्तीवरून अशा प्रकारची साखरपानं वाटली. आणि मग मात्र 1, 2, 3, 4 महिने होत आले. त्या मुलाचं कौतुक सुरू झालं. आणि आता तर काय, राणीचंही प्रेम वाढलं, मुलाबद्दलही प्रेम. या राजाचं लक्ष आपल्या राजधानीमध्ये राहिलं नाही. तो सारखा कृतद्युतीला आणि आपल्या मुलाला खेळवण्यामध्ये दंग झाला. आणि मग मात्र या सगळ्या स्त्रियांच्या मध्ये, बाकीच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये सवती मत्सर एवढा वाढला, त्या जळू लागल्या आणि आता द्वेष निर्माण झाला. आतापर्यंत नुसत्या जळफळत होत्या, आता मात्र एकमेकी जणी म्हणू लागल्या, का ग, या कृतद्युतीचं खूपच महत्व वाढलंय. धिक प्रजाम स्त्रियम पापाम, आमचं जीवन व्यर्थ आहे, धिक्कार असो आमच्या जीवनाला. का? अहो, राजा आपला पती जर आपल्याला विचारत नाही तर आपली अवस्था कशी झाली. तिरस्कार राजा आपला करू लागला. आपल्याकडे पाहिना, आपल्याशी बोलेना. आणि दासीना कोण संतापहा, अहो दासी तरी बरे, आपली अवस्था दासीपेक्षा वाईट झाली. पाय पुसण्यासारखी, किंवा एखाद्या, जसं आपण डस्टबिन असावं तशी अवस्था आपली झाली. हो म्हणली काय, एखाद्या केळाच्या टोपलीसारखी अवस्था झाली. एवं संदैयमाना नाम, आणि मग संदैयमाना नाम, अंगामध्ये राग 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 येऊ लागला. अंग तापू लागलं रागाने, क्रोधाने. आणि मग मात्र आता द्वेष वाढू लागला. दारुणच येत सहा, अत्यंत द्वेष मत्सर. म्हणजे काय करावं, काय करावं, उपाय काय, उपाय काय नाही म्हणले. आपण सारखी करीत तात्काळ वेगळ्या अर्थाने आपल्यासारखंच करून टाका म्हणले. बस आपल्यालाही पोरग नाही, कृतद्युतीचे पोरग आपण मारून टाकू. सगळ्यांना पटलं आणि सगळ्यांनी एक विचार केला. म्हणले काही नाही, आता राणी काय करते, कोणत्या वेळेला पोराला घेते, सगळा अभ्यास केला. दासी कधी आपल्या पोराला नऊ घालते आणि मग कधी झोपवते पाळण्यात, हे सगळं, पोरगा कधी उठतो, सगळा अभ्यास केला. आणि मग एके दिवशी त्याला नऊ धुवू घातलं. त्याच वेळेला
ह्या आपोआप आता कोणाचाही लक्ष नसताना ह्या पैकी राण्यांपैकी कुणी आल्या आणि गरम ददो कुमाराय त्याला विष देऊन टाकलं. तो झोपलाय. आता आंघोळ केली, नहालं, धुतलं आणि त्याला दूध पाजलं आणि झोपला. नेहमीप्रमाणे झोपलाय. पाळण्यामध्ये त्याला झोपवलं. दासी गेली निघून. कृतद्युती तिच्या कामाला लागली. आणि इकडे बराच वेळ झाला. पुत्रा उठायची वेळ झाली. का नाही उठला मुलगा, का नाही उठला म्हणून दासीला हाक मारले. अगं जाग, अगं मुलाची प्यायची वेळ झाली, का उठला नाही तो? त्याला भूक लागली असेल, उठला असेल, पहा बरं. अजून उठला नाही, बराच वेळ झाला. म्हणून दासी गेली आणि शयानम सुचिरम बाल, तो झोपलेल्या अवस्थेमध्ये. तेवढ्यात पुत्रमानय, घेऊन या बरं पुत्राला, जाऊ द्या. झोप नाही झाली तर झोपेत असलं तरी घेऊन या. झोप मोडा, कारण ते भुकेची वेळ झाली ना. झोप मोडली तरी जाऊ द्या. पुत्रमानाय मे भद्र येथे धात्री मच उदयत, जा मुलाला घेऊन या असं म्हणून दासीला पाठवलं. दासीने पाहिल्याबरोबर पाळण्याच्या जवळ आली, एकदम रडायला सुरुवात केली. का? अहो म्हणले तो ताय रोचन, सगळं डोळे बाहेर आलेले. पाहिल्याबरोबर सशयान उपव्रत दृष्टा चोत्तार लोचनम, डोळे सगळे बाहेर आले होते. अहो विष दिल्यावर काय होईल त्या लेकराचं? त्या विषामुळं तो ताबडतोब गतप्राण झाला आणि जहर विष, डोळे सगळे बाहेर आलेले पाहिल्याबरोबर दासी प्रचंड मोठ्याने ओरडून रडू लागली. अहो मालकीनबाई, राणी साहेब, या या या. काय झालं, काय झालं? राणी धावत आली. पाहिल्याबरोबर त्वरित धावत 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 आली. प्रविश राज्ञी त्वरया, आतमध्ये ग्रहात प्रवेश केला आणि पाहिल्याबरोबर एकदम राणीला तर चक्करच आली. ताबडतोब राणी मूर्छित पडली. विमूर्छितो न प्रकृती जयवृतः, ताबडतोब मूर्छित पडली दुःखाच्या आवेगाने. पपात बालसितपाद मुले, आणि तिचा श्वास वाढू लागला. तिचं अंग गरम झालं. तिच्या अंगाला घाम सुटला. राजेसाहेबांना बोलावलं. मृतंच बालम सुतमेक संततिम्म. राजे आले. काय काय झालं, काय झालं, काय झालं? राणी का पडली, मूर्छित का पडली? पाहिलं, अरे अरे अरे, माझा एकमेव पुत्र होता. एक तर पुत्र मला ऋषींच्या कृपेने प्राप्त झाला होता आणि तो आज राहिला नाही. मृतंच बालम, तो मरणोन्मुख झाला, मेला. अरे स्तनद्वयम कुंकुम कंदमंडितम. या ठिकाणी राणीला तर मूर्छातून जागं केलं आणि शुचोच चित्रम कुररीव सुस्वरम. ती मात्र एखाद्या हरणीप्रमाणे ओरडू लागली, रडू लागली. माझं एकमेव बालक होता. अहो तेवढा त्या बालकाला किती जीव लावला, किती प्रेम केलं. त्या बालकाने कोणाचा द्वेष केला हो? बिचारं ते बालक का गेला असेल? ऋषीच्या कृपाशीर्वादाने प्राप्त झालेला माझा मुलगा का ठार झाला? उत्तिष्ठ तात भद्रंते. आणि राणी वेड्यासारखी करू लागली अक्षरशः. त्या मुलाला म्हणू लागले, अरे उठ ना, उठ ना, तुझे वडील आले, उठ. आता सगळेजण म्हणू लागले, अहो राणी साहेब ते कसं उठलो? राणी साहेब तुम्ही लक्षात घ्या, हे तुमचा मुलगा आज राहिला नाही. तिला तर त्या मुलगा राहिला नाही हेच याच्यावर विश्वासच बसेना. अरे असं कसं? राजहंस माझा निजाला. ती म्हणाली, नाही अहो झोपलाय तो. लोक म्हणाले, नाही नाही तो गेलाय. अहो गेला नाही, झोपलाय. राजहंस माझा निजाला. तुम्ही असं काही बोलू नका, वाईट बोलू नका. सगळे म्हणायला लागले. आता या राणीला सावरा. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते बाकीच्या सगळ्या राण्या धावत आल्या. सगळ्या म्हणायला लागल्या, अरे काय झालं, काय झालं, काय झालं? खोटं खोटं सगळं सगळ्यांना माहित होतं. सगळ्या राण्या त्या ठिकाणी खोटं खोटंच रडू लागल्या. डोळ्यातून अश्रू येत नव्हते, पण काहीतरी अमृतांजन लाव, काहीतरी विक्स लाव डोळ्याला आणि त्यातून पाणी आणलं. मुले घातले रडाया, नाही असू नाही माया. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे मोलाने रडायला लावावं, त्याप्रमाणे खोटं खोटं रडू लागल्या. ना प्रेम ना अंतरंगात माया. चित्रकेतू वृषम तुप्तो मुक्त कंठरुरोध. चित्रकेतू सुद्धा मोठ्याने रडू लागला. कंठ दाटून आला त्याचा आणि मोठ्याने आपल्या गळा काढून रडू लागला. तेवढ्यात अंगिरा नाम मुनिराज गमास नारदा. तेवढ्या एवढ्या सगळ्या दुःखाच्या आवेगात नारद आणि पुन्हा अंगिरा, ज्या अंगिराने हा पुत्र दिला होता ते अंगिरा आता मात्र नारदाला सोबत घेऊन आले. आल्याबरोबर नारद आणि अंगिराला पाहता क्षणी हा विसरला. तुम्ही कोण आहेत विचारलं. आपण कोण?
दुःखाच्या आवेगात कोण याचा आठवण नाही राहिली. अंगिरा म्हणले, अरे राजा विसरला? अरे मी अंगिरा आहे, पुत्र मी तुला दिलाय. हा तुम्ही अंगिरा आहेत का? म्हणे बरं झालं महाराज, ऋषी महाराज तुमची कृपा झाली, तुम्ही आलात, बरं झालं. म्हणले का, काय झालं? पहा हे पोरग तुम्ही एवढ्या प्रेमाने मला हा चरू करून दिला, त्यातून हे कृपेने हा पुत्र झाला, पण आज माझा पुत्र राहिला नाही, संतान राहिलं नाही. बरं झालं तुम्ही आलात, याला जाग करा, याला पुन्हा जिवंत करा. अंगिरा म्हणाली, अरे राजा तुला मी म्हणालो होतो हा पुत्र तुला सुखकारक आणि दुःखकारक होईल. काही काळ सुखकारक झाला, पण आता तो दुःखकारक आहे. नाही महाराज, असं नाही. अंगिराने खूप समजून सांगितलं, अरे राजा संयुजंते वियुजंते तथा कालेन देहिना. अरे हा देह माणसाचा आता येतो जातो, तो एखादी लाट यावी आणि त्यांनी ज्याप्रमाणे एखादं 2 ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. 2 ओंडके वाहत 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 नदीत येतात आणि एक लाट दोघांना बाजूला करते, एक ओंडका त्यात बाजूला जातो, दुसरा ओंडका दुसऱ्या बाजूला जातो. तेव्हा हे जसे संयुक्ती वियुक्तीचं या काळाच्या प्रभावामुळे, काळाच्या प्रवाहामुळे माणसं जवळ येतात आणि काळाच्या प्रवाहामुळे दूर जातात. माणसं का जवळ आले? काळामुळं. माणसं का दूर गेले? काळामुळं. काळच उत्तर आहे. ढग का आले? वाऱ्यामुळं. ढग का गेले? वाऱ्यामुळं. वारा एकमेव त्याला उत्तर आहे. याप्रमाणे समजून सांगितलं. देहेर देहिनो राजन. अहो, आणि या देहाचा काय काळजी करतो? शेवटी देह येतो आणि जातो, माणूस मरते. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते एवढं सगळं सांगितलं, पण ते म्हणे नाही महाराज, मला तुम्ही या मुलाला जिवंत करा, तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. असं म्हटल्यानंतर अंगिराने नारदाकडे पाहिलं. नारदा करा, तुमचा उपाय करा. असं म्हणल्यावर नारदाच्या अंतःकरणात प्रेम निर्माण झालं. नारद म्हणाले, नारद उवाच जीवात्मन पश्य भद्रंते मातरम पितरंच ते. अरे मुला उठ, हे बघ तुझे आई वडील तुझी वाट पाहतायत, तुझे आई वडील तुझ्यासाठी रडू लागलेत. पश्य भद्रम, पहा, हे पहा मुला उठ, पहा तुझे आई वडील तुझ्यासाठी रडू लागलेत. सुरतो बांधव स्तप्ता आहा, तुझ्या भोवती सगळ्या तुझ्या आया गोळा झाल्यात, तुझे आप्तजन गोळा झालेत, बाकीचे लोक, तुझ्या प्रेमाचे लोक सगळे गोळा झालेत. उठ 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 उठ. असं म्हणून त्याला नुसतं उठ म्हटल्याबरोबर त्याच्यामध्ये जीव आला. कलेवरम समाविष्य, आणि ताबडतोब ते कलेवर पुन्हा जिवंत झालं. आणि मग जिवंत होऊन ते बोलू लागलं. जीववाच, मग तो बोलू लागला मुलगा. सगळे म्हणले, अरे कुमरुजी आला, कुमरुजी आला. मुलगा जिवंत झाला, जिवंत झाला. कस्मिन जन्ममयी मह्यम. आणि मग तो प्रश्न विचारतो, नारद महाराज तुम्ही म्हणालात तुझे आई वडील वाट पाहतात, कोणत्या जन्मातले आई वडील? कोणत्या जन्मातले आई वडील म्हणता तुम्ही? कस्मिन जन्ममयी मह्यम पितरो मातरो भवन. अहो, कोणकोणत्या जन्मातल्या आई वडिलासाठी मी थांबू सांगा ना. प्रत्येक जन्मात आई आहे आणि वडील आहे. प्रत्येक जन्म आई वडिलाशिवाय होत नाही. या जन्मात हे आई वडील आहेत, मागच्या जन्मात दुसरे होते, त्याच्या आधी तिसरे होते. कर्मवीर भ्राम्यमाणायम. माणसाच्या कर्माने माणूस फिरत राहतो प्रत्येक ठिकाणी. अहो, एखादा माणसाच्या खिशामध्ये पैसा आहे, त्याने वर्णन केलंय, यथा वस्तू निपण्यानी हेमादेनी ततस्ततः. आपल्या खिशामध्ये एक नोट आहे, 100ची नोट आपल्या खिशात आहे. आपल्या खिशात आहे तोपर्यंत ती आपली आहे. आपण दुकानदाराला दिली की ती कोणाची झाली हो? दुकानदाराची. त्यातून वस्तू घेतली, आपण घरी आलो, मग ती दुकानदाराची नोट हरवली. तर तुम्हाला काय दुःख आहे त्याचं? काही नाही. अहो, मी दिलत होती, मी वस्तू आणली, माझा काही संबंध नाही. दुकानदाराला दिली, दुकानदाराकडून हरवली, माझं काय घेणं देणं? दुकानदाराला दिलेली वस्तू दुकानदाराची झाली. दुकानदाराला दिलेली 100ची नोट दुकानदाराची. त्याने दुसऱ्या एखाद्या गिरायकाला दिली, ती त्याची झाली. ही नोट कोणाची सांगा ना? ही 100ची नोट कोणाची? कोणाचीही नाही. ती एकदा सरकारने निर्माण केली की ती फिरत राहते, ज्याच्या खिशात आहे त्याची. तसा जीव ज्याच्या पोटी जन्माला येतो त्याचा, तो कोणाचाही नाहीये, तो फक्त ईश्वराचा आहे. म्हणून ते म्हणतात, पर्यटन ती नरेश्वेवम जीवो जनुषी कर्तृषु. प्रत्येक योनीमध्ये जीव फिरत राहतो. आपल्या खिशामधली 100ची नोट जशी फिरत राहते, कधी भाजीवाल्याकडे, कधी फळवाल्याकडे, कधी दुकानदाराकडे, कधी आपल्याकडं, कधी मित्राकडं फिरत राहते.
कोणाची मालकी त्याच्यावर? ज्याच्या हातात ती आहे त्याच्यावर त्याची मालकी. ज्याच्या हातात ती नोट आहे त्यात तिचा तो मालक. याप्रमाणे आणि मग म्हणून या जीवाला स्वतःचं काय अस्तित्व आहे याप्रमाणे यामध्ये संबंध. जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत ममत्व आहे. म्हणून माणसाने संबंध तोडून टाकावा आणि कोणासाठी थांबू नये. मला सांगा, मी कोणासाठी थांबू? कोणत्या जन्मातल्या आई वडिलासाठी थांबू? एक सर्वधियां दृष्टा कर्तृ गुणदोष यो. भगवान हा सगळ्यात या गुणदोषाचा मालक आहे आणि तो कर्तृत्व हे त्याचं आहे. आपण विनाकारण आपल्यावरती कर्तृत्व घेतो. माणसाला प्रिय काही नाही आणि अप्रिय काही नाही. तुम्ही काय म्हणता? तुझी आई या ठिकाणी वडील वाट पाहतात आणि ह्या सगळ्या आया तुझ्यासाठी रडू लागल्या. ह्या काय म्हणे, यांनी तर मला विष दिलं म्हणले, यांनीच मला विष दिलं आणि यांनी मारलं आणि आता रडू लागलेत म्हणे. बालहत्या व्रतम, यांनी बालहत्या केलीये. हे सगळ्यांसमोर सांगितल्यावर त्या पांढऱ्या फटक पडल्या आणि मग राजाला कळालं आणि तो भरकन तिथून निघून गेला. अरे गेला काय म्हणले? हो म्हणले. हा जीव निघून गेला, जीव थांबला नाही. आणि मग मात्र राजाला पश्चाताप झाला चित्रकेतूला. मग चित्रकेतूला अंगिराने उपदेश केला. या ठिकाणी जो उपदेश केलाय तो मंत्रोपनिषद असं त्याला म्हणतात. संकर्षण विद्येचा उपदेश केला आणि एताम मंत्रोपनिषदम प्रतिजापयतो मम. आणि त्याला हा संकर्षण विद्येचा मंत्रोपनिषदाचा उपदेश केल्यानंतर राजा तिथून म्हणाला, बस आता थांबायचं नाही. राज्य सोडून दिलं त्यांनी आणि ह्या ज्या सगळ्या ज्यांनी याला विष दिलं होतं त्या सगळ्या स्त्रिया नंतर यमुनाया महाराज यमुनेला गेल्या आणि तिथं त्यांनी प्रायश्चित्त केलं. तुम्हाला बालहत्या केल्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागेल. त्याप्रमाणे त्यांनी प्रायश्चित्त केलं आणि नंतर राजा मात्र तिथून निघाला. कशाला म्हणलं या ग्रहांधकूपामध्ये राहायचंय? ज्या घरामध्ये आयांना मुलाबद्दल प्रेम नाही तिथं राहायचं कशाला? म्हणून निघून गेला आणि त्यांनी मग तपश्चर्या केली. ज्यांनी हा उपदेश केला होता अंगिरानी, त्याप्रमाणे संकर्षण विद्येचा किंवा ज्याला आपण ही विद्या म्हणालो त्या विद्येचा अभ्यास करत करत ते म्हणतात अशा पद्धतीने संकर्षण विद्या आणि मंत्रोपनिषद याचं स्मरण करत करत याचं चिंतन करत करत तो विद्याधर गतीला प्राप्त झाला. विद्याधर गतीपर्यंत गेला आणि नंतर ऋषिकेशाय महते नमस्ते विश्वमूर्तये. नंतर मग एके दिवशी त्याला वाटलं की आपण शेष नारायणाच्या दर्शनाला जावं म्हणून शेष नारायणाकडे आले. भक्ता येताम प्रपन्नाय विद्यामादिश्य नारदः. या अंगिरा आणि नारदाने जी विद्या प्रदान केली होती त्याप्रमाणे चित्रकेतूने ही विद्या आत्मसात केली आणि शेषस्य चरणांतिकम, शेष नारायणाच्या चरणाच्या जवळ आली. काय शेष नारायणाचं वर्णन केले? मृणाल गौरम शितिवासम स्फुरत. मृणाल गौर अशा प्रकारचे शेष नारायण बसलेले होते. त्यांच्या डोक्यावर किरीट होता, एक कुंडल धारण केलेलं, निळा पितांबर धारण केलेला, प्रसन्न अशा प्रकारचं रूप होतं आणि त्यांच्या तोंडामधून भगवंताचं नामस्मरण सतत चाललेलं होतं. ते पाहिल्याबरोबर त्यांना नमस्कार केला. जगद्गुरुम, आपण जगद्गुरु आहात. संपूर्ण विश्व आपल्या सगळं ब्रह्मांड मोहरीसारखं तुमच्या डोक्यावर आहे, तुम्हाला नमस्कार असो. आणि त्यांचं वंदन केलं, त्यांची स्तुती केली. अजित जित समतिमती भे साधुभीर भवान जितात्मभीर भावता विजिता स्तेपी च भजता मकामात्मनामच्या आत्मदोती करुणा. हा हे देवा, तुम्ही अजित आहात, तुम्हाला कोणी जिंकू शकत नाही पण भक्त तुम्हाला जिंकतात असं वर्णन केलंय. अजित जित समतिभी सममतिभी. अजित जित आहात, तुम्ही अजित आहात पण भक्ताच्या द्वारे जिंकला जाता. भक्त छोपात देह आहे, भक्तासाठीच्या इच्छेसाठी तुम्ही देह धारण करता. भक्त तुम्हाला जिंकतात आणि तुम्ही भक्ताचं मन जिंकलेलं असतं. याप्रमाणे आर्य धर्म हा तुम्ही या ठिकाणी प्रस्तुत केलेला आहे आणि तुमचा हा भागवत धर्म जो आहे त्या भागवत धर्मामध्ये सगळे मुक्त होतात. पुलकसोपी विमुच्यते संसारात. पुलकस अत्यंत नीच कर्म करणारा, बालहत्या करणारा, स्त्री हत्या करणारा, गो हत्या करणारा त्याला पुलकस म्हणतात. गो म्हणजे गाई, बाल आणि स्त्रिया यांना जो मारतो त्याला पुलकस म्हणतात. असा एवढा पापिष्ट, एवढा हत्या करणारा सुद्धा विमुच्यते संसारात, तुमची भक्ती केल्यावर मुक्त होतो. म्हणून यन्नाम
यन्नाम कृष्ण श्रवणात, केवळ तुमच्या नामस्मरणाने तू मुक्त होतो. आणि म्हणून हे भगवंता तुमचं वर्णन मी काय करू. मग यानंतर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, मग भगवान त्या ठिकाणी त्याला उपदेश करतात, चित्रकेतूला उपदेश करतात भगवान शेष नारायण. ते म्हणतात, शब्द ब्रह्म परम ब्रह्म ममाभे शाश्वती तनु. हे पहा, हे चित्रकेतू शब्द ब्रह्म म्हणजे अक्षर ब्रह्म, ओम, याला शब्द ब्रह्म म्हणतात. आणि दुसरं परब्रह्म, हे दोन्ही माझेच रूप आहेत. ओंकारही माझंच रूप आहे आणि हे शाश्वत ब्रह्म रूपही माझंच आहे. माझे दोन्ही रूप आहेत, पण या दोन्हीमध्ये ऐक्य माणसाने समजलं पाहिजे. ओंकार म्हणजेच भगवान नारायण. त्याप्रमाणे जीवात्मा आणि परमात्मा यांच्यातलं ऐक्य समजलं पाहिजे. माणसं सुखाच्या अपेक्षेने कर्म करतात, पण त्याला दुःख पदरी पडतं. का? ते म्हणतात, माय मात्राणी विज्ञाय तदृशम परम स्मरेत. माणसं सुखासाठी प्रयत्न करतात. स्मृती हायम परिक्लेशम ततः फल विपर्ययम. माणसं सुखासाठी, सुखार्था सर्वभूतानां मता सर्व प्रवृत्तया. सगळे धर्म सुखासाठी आहेत. सुखासाठी प्रयत्न माणूस करतो, पण शेवटी दुःख पदरात पडतं. का? फल विपर्ययम. ते म्हणतात, फळाच्या इच्छेने आपण कर्म करतो म्हणून दुःख भोगतो. फलेच्छा रहित कर्म करा, तुम्हाला दुःख प्राप्त होणार नाही. फलेच्छा रहित कर्म हे या ठिकाणी केलं पाहिजे. संपूर्ण गीता काय सांगते? गीता हेच सांगते की आम्हाला नमे कर्म फले फलस्पृहा. कर्मफलामध्ये मला स्पृहा नको. कर्मफल काय जे असेल ते फळ मिळेल. फळ देणारा भगवान आहे, म्हणून कर्म करत राहायचं, फळाची अपेक्षा करायची नाही. फळाची अपेक्षा करून कर्म केलं तर दुःख पदरी पडतं. म्हणून त्या ठिकाणी ते सांगतात, फलेच्छा रहित कर्म हे मानवी वृत्तीच्या समाहिततेचं लक्षण आहे. ब्रह्मसिद्धांत माला नावाच्या ग्रंथामध्ये याचं खूप सुंदर विवरण केलेलं आहे. त्या ब्रह्मसिद्धांत मालामध्येच त्यांनी असा संदर्भ दिलाय की फलेच्छा रहित कर्म हे कर्मयोगाचं खरं रहस्य आहे. गीता प्रणित धर्म हाच आहे. त्यांनी या ब्रह्मसिद्धांत मालामध्ये एक संदर्भ असा दिलाय की कार्लाइल नावाचा एक इंग्रजी कवी होऊन गेला. त्याने असं म्हटलंय कार्लाइलनं की कर्म भागिले फलाशा हा एक अपूर्णांक आहे असं त्याने म्हटलं. गणिताचं उदाहरण दिले. कर्म आणि त्याचा छेद फलाशा हा अपूर्णांक आहे आणि अपूर्णांकाची किंमत नेहमी छेदाशी व्यस्त असते. छेद म्हणजे खालचा. मग अपूर्णांक कर्म आहे आणि खाली फलेच्छा आहे. तर जशी जशी फलेच्छा कमी होईल तसं तसं अपूर्णांकाची किंमत वाढत जाते. फलेच्छा शून्य झाली म्हणजे छेद शून्य झाला म्हणजे अपूर्णांक अनंत होतो. म्हणजे त्याचं सुख अनंतामध्ये परिवर्तित होतं. कारण छेद हा नेहमी अपूर्णांकाच्या विरोधात असतो. छेदाची किंमत नेहमी अपूर्णांकाच्या व्यस्त असते. त्यामुळं अपूर्णांक कशाचा आहे तर कर्माचा आहे. हा कर्म फलेच्छा रहित केलं म्हणजे आपल्याला सुखाला कमीपणा त्या ठिकाणी येत नाही. अपूर्णांकाची किंमत छेदाशी व्यस्त असल्यामुळं फलेच्छारूपी छेद जसा कमी होईल तसं समाधानाचा अपूर्णांक याची किंमत वाढत जाईल. म्हणून ते म्हणतात माणसाने फल विपर्ययम, फलापासून माणसाने दूर राहायला पाहिजे. अशा पद्धतीने फलेच्छा करू नका. हा सगळ्या याचा सिद्धांत सार एवढंच आहे की माणसाने कर्म करत राहावं पण फळाची अपेक्षा करू नये. याप्रमाणे कर्मण्येवाभिकारस्ते असते मा फलेषु कदाचन म्हणण्याचं तात्पर्य सुद्धा हेच आहे. असो, याप्रमाणे चित्रकेतूला उपदेश केला आणि तिथून चित्रकेतू निघाले. आता शेष नारायणकडून निघाले, विमानात बसले. चांगला देह प्राप्त झालेला होता, विद्याधर गती प्राप्त झालेली होती. इच्छेला वाटेल तिकडे जाऊ शकत होते आणि फिरत फिरत हजारो वर्ष फिरत, वर्षाणाम अयुतम म्हटले, हजारो वर्ष फिरत 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 सिद्ध चारण गंधर्व या ठिकाणी जात 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 एके दिवशी विमानाने कैलास पर्वतावर आले. कैलास पर्वतावर शंकर बसलेले होते. पार्वतीला अंकावर घेऊन बसलेले होते. पार्वतीला आपल्या मांडीवर घेऊन डाव्या हाताने शंकराने तिला पकडलेलं होतं. तिच्या कमरेला बेडखा घातलेला होता आणि समोर
नारद, तुंबरू, त्याप्रमाणे महर्षी, वेदर्षी सगळे बसलेले आणि त्यांच्याशी शंकर प्रत्यक्ष भगवान रुद्र चर्चा करत होते. तेवढ्यात यांचं आगमन झालं. चित्रकेतूचं विमानाने आल्याबरोबर त्यांनी पाहिलं, अरे एवढे सगळे महर्षी, वेदर्षी, ब्रह्मर्षी, ज्ञानर्षी लोक बसलेले, वेद चर्चा चालली आहे, ज्ञान चर्चा चालली आहे आणि शंकरांनी आपल्या पत्नीला सगळ्यांच्या समोर मांडीवर घेतले. बरं, नुसतं मांडीवर नाही घेतलं, एका हाताने आलिंगन दिले. हे योग्य आहे का? बरोबर नाही. आता मोठ्या माणसाची चूक काढू नये खरं म्हणजे, पण त्या आल्याबरोबर त्यांनी पटकन बोलायला सुरुवात केली. का हो म्हणले, महादेवा तुम्ही महादेव आहात, सगळ्यांचे देव आहात, सगळ्यांनी तुमच्याकडूनच सयत प्रमाणं कुरुते लोकस तदनुवर्तते. अहो तुम्ही सगळ्या जगाला प्रमाण सांगता, तुम्ही जसं वागता तसं जग वागतं आणि तुम्ही सरळ सगळ्यांच्या समोर पार्वतीला, पत्नीला अंकावर घेतलंय, तिला आलिंगन दिलंय. हे योग्य दिसतं का? तुम्हाला बाकी कोणी बोलणार नाही, नारद बोलले नाही, तुंबरो बोलले नाही, पण मी तुम्हाला बोलतो. ते तुम्हाला बोलणारच नाही, पण मला अधिकार आहे, मी बोलतो. पाहिलं, शंकर काहीच बोलले नाहीत, हसले फक्त. पण पार्वतीला राग आला. म्हणजे का रे, तुला काय समजते? कालचा चित्रकेतू आज हा ज्ञानी झाला काय म्हणले? मला माहिती आहे तू कोण होतास आणि काय झालास. कोण होतास तू, काय झालास तू कोण होतास मला माहिती आहे. आज तू जरी विद्याधर झालास तरी तुला ज्ञान प्राप्त झालं असं वाटतं. शेषाकडे जाऊन आला म्हणजे काय फार ज्ञान मिळवलं का तू? तुला उपदेश झाला शेषांचा म्हणून काय झालं? तू मला ज्ञान सांगतो. आम्ही जगाचे आई वडील आहोत आणि आई वडिलांना तुम्ही ज्ञान सांगता. मुलगा किती मोठा झाला तरी आई वडिलांना ज्ञान सांगू नये त्यांनी का? अहो ते त्याच्यापेक्षा मोठे आहेत. म्हणून तुला थोर कळत नाही, लहान कळत नाही, मोठं कळत नाही आणि लहान तोंडी मोठा घास घेतो. पार्वती रागवली आणि म्हटली, हे पा चित्रकेतो का स्वर्ग नरको, तू जर असं तुझ्या मनामध्ये भेदबुद्धी आहे तर तू असुर योनीला जाशील. ज्या अर्थी तुझ्या मनात असुर म्हणजे भेदबुद्धी आहे, तुझ्यामध्ये द्वैत आहे, तू आमच्यामध्ये एकत्व पाहत नाहीस. अहो शंकर आणि पार्वती एकच आहेत, वेगळे नाही आहेत. आपलं डावं अंग आणि आपलं उजवं अंग एकच आहे. म्हणून सार्धम केनच कस्यार्धम असं माऊलींनी म्हटलंय ना अमृतानुभवामध्ये. सार्धम केनच कस्यार्धम शिवयो शक्तिरूपिणो. हो, शिव हा शक्तिरूपच आहे आणि शक्ती ही शिवरूपच आहे. दोन्ही एक रूप आहे. कोण कोणाचा अर्थ कळत नाही, दोघे एकच आहे. द्विदल कसं असतं? द्विदल कोणाचा अर्थ? दोन दल असतात, एका बाजूला एक, दोन्ही मिळून एक होतो. शेंगदाणा दोन्ही मिळून एक होतो, तसा हरभरा दोन्ही मिळून एक होतो. तसं स्त्री आणि पुरुष मिळून एक आहे. शंकर आणि पार्वती जगता पितरो वंदे पार्वती परमेश्वरो, जगाचे आई वडील आहेत. असं म्हणल्यानंतर तुझ्या मनात ज्या अर्थी द्वैत आहे त्या अर्थी तू असुर योनीला जाशील. असं म्हणल्यानंतर आता पापी यशिम योनी पासून इमजाई दुर्मते असं म्हणल्यावर तो म्हणला, आई साहेब तुमचा शाप मी स्वीकारला, मला त्याचं काही दुःख नाही. मला असुर योनीत पाठवलं काय आणि नरकात पाठवलं काय, मला काही त्याचं दुःख नाही. का? मला का स्वर्ग हो का नरक हो? अहो नरक काय, स्वर्ग काय, मुक्त मनाला काय, मी मुक्त आहे सगळीकडे. तर स्वर्ग हो नरक पोवा किंवा दुःखम सुखम दुःखम एवा. सुख काय दुःख काय हे द्वैत मला नाही, मी मुक्त आहे. तुम्ही मला नरकात पाठवा, पण एक मला विनंती आहे, माझे हात जोडले मी तुम्हाला, मला असुर योनीमध्ये सुद्धा भगवंताच्या नावाचं विसर पडू नये एवढं मला आशीर्वाद द्या, बस मला काही नको बाकी. असं म्हटल्यावर तो निघून गेला. आणि मग महादेव म्हणतात, पार्वती बघितलं का मुक्त लोक कसे असतात, तू शाप दिला पण तो रागावला नाही. मग मात्र शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते याप्रमाणे हाच जो आहे चित्रकेतू नंतर अभिचार विधीने जेव्हा यज्ञ केला तेव्हा त्यातून तो प्रगट झाला वृत्रासूर म्हणून. आणि म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये हे असुरी मनामध्ये सुद्धा, असुरी देहामध्ये सुद्धा भगवंताची भक्ती कायम राहिली. याप्रमाणे त्यांनी सांगितलं. नंतर मग इतिहास हरिमस्मृत असं याती परमगतिम, याप्रमाणे हा जो इतिहास ऐकतो त्याला परमगती प्राप्त होते असा त्या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे. यानंतर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते एकदा घटना अशी घडली की दिती आणि अदिती ह्या दोघी स्त्रिया होत्या. परंतु घटना अशी की
आदिती आणि दिती, आदितीपासून देव झाले त्याला आदित्य म्हणतो आपण, आणि दितीपासून जे झाले ते दैत्य. तेव्हा हे सगळे आदितीपासून जे झाले त्यामध्ये पृष्णिगर्भापासून 8 संतान झाले. सावित्री, व्याहृती, त्रयी, अग्निहोत्र, पशु, सोम, चातुर्मास, पंचमहायज्ञ वगैरे. त्यानंतर पुढे कुहू, शिनीवाली, राका, अनुमती ह्या धाताच्या 4 पत्नी होत्या. आणि नंतर कश्यपाची जी दुसरी पत्नी होती दिती, तिच्यापासून अनेक सम्राट हे सगळे हिरण्यकश्यपू वगैरे पोरं जन्माला आले. परंतु हे सगळे भगवंतांनी ठार केले, हिरण्याक्षालाही ठार केलं. मग दिती म्हणते कश्यपाला, आपल्या पतिराजाला, महाराज अहो आतापर्यंत माझे सगळे संतान झाले ते देवानी ठार मारले, परंतु आता इंद्राला मारणारा मुलगा मला जन्माला घालायचा. मला असा मुलगा द्या की जो इंद्राला ठार करील, इंद्राला मारील असा मुलगा. ऐकल्यावर अहो इंद्र यांचाच पुत्र न, त्यांना वाईट वाटलं कश्यपाला. काय बायकांची स्थिती आहे. कश्यप हे काश्मीरमधले बरं का, कश्यपाचं स्थान काश्मीर आहे. आजही त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या मुलांच्या नावाने सगळे प्रदेश आपल्याला दिसतात. याप्रमाणे ह्या काश्मीर कश्यप त्या ठिकाणचे राहणारे, त्याने विचार केला बायकांच्या मनामध्ये काय येईल सांगता येत नाही. ते म्हणतात काय बायकांचं मन आहे. त्या ठिकाणी शब्द वापरलाय की बायकांचं मन कसं आहे. हृदयम क्षुरधाराभम स्त्रीणाम कोवेद चेष्टितम. और वाईट स्त्रियांचं हृदय हे एखाद्या क्षुर म्हणजे वस्तऱ्याप्रमाणे असतं. वस्तऱ्याला जसं दोन्ही धार आहेत, वस्तऱ्यासारखं हृदय असतं. कोणत्या वेळेला यांच्या मनात काय येईल आणि कोणाचा घात करतील सांगता येत नाही. हृदयम क्षुरधाराभम स्त्रीणाम को वेदे चेष्टितम. अहो स्त्रीचं मन कोण जाणू शकतं. या स्त्रियाला कोणी जवळचा नाही, कोणी लांबचा नाही. केवळ आपल्या स्वार्थासाठी कश्यप म्हणतात पती पुत्रम भ्रातरम वा, त्या पतीचा घात करतील, त्या पुत्राचा घात करतील, त्या भावाचा घात करतील. का आपल्या स्वार्थासाठी त्या कोणाचाही घात करायला मागे पुढे पाहणार नाहीत. पतीम पुत्रम भ्रातरम वा घालते प्रतिशोधन ददामी ते. आणि मग असू द्या इंद्राचा घात करण्यासाठी हिला पुत्र पाहिजे असो. पण ती म्हणते महाराज तुमच्याशिवाय मला कोण आहे. नारीनाम स्त्रियांसाठी पती रे वही नारीनाम दैवतम परमम स्मृतम. पती हेच दैवत आहे ना बायकांचं. असं त्याला गोड बोलली. पती हेच बायकांचं दैवत आहे. पतीला नाही म्हणणार तर कुणाला म्हणणार. तो म्हणाला बरोबर आहे, तुझं म्हणणं बरोबर आहे. ठीक आहे, तुला इंद्राला मारणारा मुलगा होईल. पण म्हणले पण काय. पण मी सांगितलं ते व्रत थोडंही चूक न होता जर केलं तर मिळेल. मात्र काळी मात्र चूक झाली नाही पाहिजे. ते व्रत सांगितलं. हे व्रत सांगितल्यानंतर कसं व्रत मोठं अवघड होतं. व्रत असं होतं की यामध्ये मन वाणी याने कोणालाही त्रास द्यायचा नाही. त्याचप्रमाणे कधी खोटं बोलायचं नाही, कधी शिव्या द्यायचा नाही. हे व्रत चालू असेपर्यंत. त्यानंतर नख काढायचे नाहीत, केस काढायचे नाहीत. त्यानंतर स्नान पाण्यामध्ये जाऊन असं बुटकुळी मारून स्नान करायचं नाही. त्याचप्रमाणे न धुतलेलं वस्त्र घालायचं नाही. त्यानंतर रजस्वाला शूद्र यांना स्पर्श करायचा नाही किंवा त्यांनी स्पर्श केलेलं अन्न खायचं नाही. उष्ट्या तोंडाने बसायचं नाही. खाल्ल्यानंतर चूळ भरली पाहिजे, उष्ट्या तोंडाने बसायचं नाही. संध्याकाळी जेवण करायचं नाही. त्याचप्रमाणे अशा पद्धतीने अनेक व्रत सांगितले. आणि या व्रताने भगवंताची पूजा अर्चा करायची, स्नान वगैरे करायचं, निषिद्ध कर्माचा त्याग करायचा आणि भगवंताची चंदनादी सुगंधी द्रव्यांनी पूजा करायची. याप्रमाणे सांगितलं. पतीची पूजा करायची म्हणून सांगितलं. आणि मग मात्र तुला इंद्राला मारणारा मुलगा होईल. यात व्रत छिद्र होता कामा नये. झालं. ती व्रतामध्ये तल्लीन झाली. अहो हे व्रत करता 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 थकून गेली. अहो रोज तेच उठायचं, देवाची पूजा करायची, पाय धुवायचे, घरात यायचं, स्नान करायचं, त्याप्रमाणे फुलं वगैरे आणायचे. एके दिवशी करता करता इंद्राला कळालं मला मारणारा मुलगा हिला पाहिजे. काश्यपम गर्भमा दत्त. तिच्या पोटामध्ये गर्भ वाढू लागला आणि इंद्र इकडे बेजार झाला. म्हणला आता हिला मला मारणारा मुलगा होईल, काय करावं. तो एक लहान बटूचं रूप घेऊन तिथं आला आणि
तिची सेवा करू लागला. तिला म्हणू लागला, मी आणत जाईल बाईसाहेब, तुम्हाला काय दुर्वा फुलं आणायचे मी आणत जाईल, समिधा मी आणत जाईल, तुम्हाला फुलं मी आणून देत जाईल. तिलाही वाटलं बरं झालं, आता गर्भ पोटामध्ये वाढत होता, त्यामुळं तिला जडपणा येत होता आणि त्यामुळं तिला काम करायला अवघड चाललं. त्यापेक्षा आपला मुलगा मदतीला आहे, बरं झालं आणत जा. याप्रमाणे तिने त्याच्यावर सगळं सोपवलं आणि एके दिवशी तिने संध्याकाळच्या वेळेला काहीतरी खाल्लं आणि तोंड चूळ न भरताच तिला डोळा लागला. गर्भाच्या वाढीमुळे कदाचित तिला निद्रा येत होती आणि तिला झोप लागली, डोळा लागला. संध्याकाळच्या वेळेला डोळा लागला आणि तोंड धुतलेलं नव्हतं. बस हे झालं व्रतच्छिद्र. एवढं इंद्राने पाहिलं की तिच्या पोटामध्ये शिरला आणि अत्यंत सूक्ष्म रूपाने तिच्या पोटात शिरून त्याने त्या गर्भाला मारायचा प्रयत्न करू लागला. हातात वज्र घेतलं, तो गर्भ तोडला. 1 2 3 4 पण गर्भ काही मरेना. अहो, तो प्रत्यक्ष कश्यपाचा गर्भ होता आणि व्रत एवढं चांगलं चाललेलं होतं, तो गर्भ मरेना. तो म्हणाला, मला मारू नका, मला मारू नको ना. तो म्हणला, नाही तू मला मारणार आहेस. नाही म्हणला, मी तुझा मित्र होईल, मला तू मारू नकोस. 1 2 3 4 करता करता 7 तुकडे झाले. 7चे पुन्हा 7 केले, 49 तुकडे केले, पण तो गर्भ काही मेला नाही. आणि शेवटी 9 मास परिपूर्ण झाले आणि इंद्रेण सहितान देवी पर्यतुषते निंदिता. इंद्रासह हे 49 जण पिल्ले बाहेर पडले. म्हणजे हे एका गर्भासाठी एका मुलासाठी प्रयत्न केला, 49 कुठून झाले? सप्ता भवन कथम, 49 कुठून आले? आणि त्याच्याबरोबर इंद्र हात जोडले. इंद्राने, आई काय तू कसं काय म्हणले? मी सुद्धा तुझ्या उदरातूनच आलो, मी तुझा मुलगाच आहे म्हणला. तुझ्या उदरातून आलो म्हणजे तुझा मुलगाच आहे. आणि हे 49 मग सांगितलं, तू जर माझ्यावर रागवणार नसशील तर सांगतो. आणि मग सगळं कथन केलं. ज्याप्रमाणे हे यांचे मित्र झाले, हे झाले मरुद्गण. यांना पुत्र संतान झालं नाही, पण हे इंद्राचे सहाय्यकारी झाले. त्यांच्यापासूनच पाऊस पडतो. आपल्याला जो पाऊस मृग नक्षत्र लागतं आणि आपण म्हणतो आता पावसाचे वेध लागले, तर ते पाऊस पाडण्याचं काम हे करतात. याप्रमाणे पुंसवन विधी सांगितला आणि पुंसवन विधी सांगितल्यानंतर पुढे ते म्हणतात सप्तम स्कंद या ठिकाणी आपण प्रारंभ करणार आहोत. राजोवाच समप्रिय सुरत ब्रह्मण भूतानं भगवान स्वयं इंद्रस्यार्थे कथम दैत्यानं दुषमो यथा. राजाच्या मनात प्रश्न निर्माण झाला. एवढं सगळं ऐकलं. राजा म्हणतो, हे शुकाचार्य महाराज, माझ्या मनामध्ये एक शंका आहे, प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे की एवढा देव सर्वांना समान असताना, देव सर्वांना समान आहे का? हो. मग असं असताना देव विषम का वागतात? म्हणजे इंद्राला सहाय्य करतात आणि राक्षसांना मात्र विरोध का करतात? त्याचं काय कारण आहे ते आम्हाला सांग. देव सगळ्यांना समान पाहिजे, पण समप्रिय सुरत ब्रह्मण, देव सगळ्यांना समान असेल, समानपणाने वागवत असेल, तर मग तो राक्षसांना वेगळा का वागवतो? राक्षसांना ठार का मारतो आणि देवांचं रक्षण का करतो? असं म्हटल्यानंतर इंद्रस्यार्थे कथम, इंद्राचं रक्षण का करतो आणि दैत्याला का ठार मारतो? खरं म्हणजे त्याला स्वार्थ असण्याचं काही कारण नाही. असं म्हटल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, तुझा प्रश्न बरोबर आहे. आता मी तुला भगवंताचं स्वरूप सांगतो आणि भगवान हा दोघांना कसा सारखा आहे ते सांगतो. आणि हे सांगण्यासाठी त्यांनी आता सुरुवात केली. ही कथा सांगत असताना संदर्भ असा आहे की युधिष्ठिराने जेव्हा राजसूय यज्ञ केला, युधिष्ठिराने, आणि या राजसूय यज्ञामध्ये शिशुपालाचा वध भगवंताने केला आणि शिशुपालाने 100 अपराध केले. त्यामुळे भगवंताने त्याला मारलं आणि त्याच्या चक्र सुदर्शनाने त्याचा वध झाला, पण ज्योती मात्र कृष्णामध्ये येऊन मिळाली. हे सगळ्यांनी पाहिलं, युधिष्ठिराने पाहिलं. यावेळेला नारद तिथे उपस्थित होते. तेव्हा युधिष्ठिर म्हणाले नारदाला, नारदा, हा तर दुष्ट, हा भगवंताचा एवढा द्वेष करणारा, पण हा शिशुपाल आणि दंतवक्र किंवा वक्रदंत हे एवढे द्वेषी, पण भगवंतामध्ये यांची ज्योती कशी काय मिळाली? ते भगवंताशी एकरूप कसे झाले? अहो अत्यद्भुतम हे तर दुर्लभमयंती वासुदेव परे तत्वे प्राप्तिश्चैद्यस्य विद्वेषाः. आणि असं म्हटल्यावर मग युधिष्ठिराच्या निमित्ताने नारद सांगतात, हे
युधिष्ठिरा, अहो सगळ्यामध्ये अनेक भक्तीचे जे प्रकार आहेत, या ठिकाणी भागवत हा भक्तिप्रधान ग्रंथ आहे, भक्तीचं महत्त्व सांगितलंय. मग त्या भक्ती वेगवेगळ्या प्रकारची आहे. त्यामध्ये वैर भाव ही देखील भक्ती आहे. वैर करणं सुद्धा भक्ती आहे. पहा भक्तीचा मोठेपणा किती आहे. प्रेम ही तर भक्ती आहेच आहे, त्याग ही तर भक्ती आहेच आहे, पण वैर सुद्धा भक्ती आहे. आणि वैर भावाने जेवढी भक्ती होते तेवढी प्रेमाने सुद्धा होत नाही म्हणते. का तर ज्याचं वैर असताना आपल्या मनात सतत त्याचा विचार आपल्या मनात असतो. झोपलं तरी त्याचंच स्वप्न पडतं, उठलं तरी त्याचाच विचार, काही बोलायचं झालं तरी त्याचे संदर्भ देऊन बोलतो. का हो, तो सोडून बोलाय ना, नाही त्याच्याशी वैर आहे, मग वैर तर मनात का ठेवता. तो वैर माणसाला एकरूप करतो, हा मुद्दा आहे. बाकी काही महत्व नाहीये. ते म्हणतात, तुला मी याच्या मग ती गोष्ट सांगतो की न तथा भक्तियोगेने इति मे निश्चिता मतीही. नारद म्हणतात, भक्तियोगाने सुद्धा माणूस इतका एकरूप होत नाही जितका वैराने होतो. तस्मात वैरानुबंधेन निर्वैरेण भयेन वा. भयात कंसा, भयाने कंस मुक्त झाला, प्रेमाने गोपी मुक्त झाल्या आणि वैराने हा शिशुपाल मुक्त झाला. स्नेहात कामेन वा युंजात कथन यथा वैरानुबंधेन मग तन्मयता भवेत. फक्त तन्मयता महत्वाची. ही तन्मयता जर असेल तर त्यालाच भक्ती म्हटलंय. मग ती वैराने हो, प्रेमाने हो, द्वेषाने हो, मत्सराने हो, भीतीने हो, एकरूपता. आणि मग उदाहरण दिले, कीट पेशस्कृत वृद्धा कुठे अंतमनुस्मरण. एक भिंगुरटी असते, ही भिंगुरटी एका आळीला आपल्या घरामध्ये आणून ठेवते. किती सूक्ष्म अवलोकन होतं या लोकांचं हे पाहायला पाहिजे. ही भिंगुरटी ही काय करते, आपल्या जिला कुंभारीण म्हणतात, ती एक आळी घेऊन येते आणि आपल्या घरट्यामध्ये ठेवते, घरात ठेवते आणि जाता येता तिला टोचत असते. आलं की टोचायचं, आलं की टोचायचं. जाता येता इतका त्रास देते की ती बाहेर गेल्यानंतर तिला सारखं वाटतं आता भिंगुरटी येईल आणि मला टोचल, भिंगुरटी येईल मला टोचल. आणि या भयाने तिला पंख फुटतात आणि ती आळी भिंगुरटी होऊन निघून जाते. तुका म्हणे आळी जेवी नव्हेची वेगळी. तुकाराम महाराजांनी उदाहरण दिले. तुकाराम महाराज म्हणतात, आळी सुद्धा वेगळी राहत नाही, ती भिंगुरटी होते. का बरं? एकरूपता प्राप्त होते. स्वरूपता भक्ती म्हणतात त्याला. ही एकरूपता, सात्म्यता, सायुज्यता प्राप्त होते. कीट पेशस्कृत वृद्धा कुड्यायांत मनुस्मरण. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. नारद म्हणतात, हे युधिष्ठिरा, एकदा ज्या वेळेला या ठिकाणी हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू यांचा जन्म झाला, ह्या 4 जे ब्राह्मण ज्यांना आपण सनक सनंदनादी म्हणतो, त्यांच्या शापाने जय विजय आसुरी योनीमध्ये जन्माला आले. आणि जन्माला आल्यानंतर प्रथमतः जो जन्माला आला तो हा हिरण्याक्ष आधी जन्माला आला म्हणून तो मोठा मानला जातो, पण त्याची गर्भस्थापना नंतर झालेली. पण तो आधी जन्माला आला म्हणून तो हिरण्याक्ष, तो भगवंताने मारला वराह रूपाने. आणि त्याचा धाकटा भाऊ हिरण्यकशिपू हा आपल्या भावाला मारल्यामुळे अत्यंत चिडखोर बनला आणि आता आपल्या भावाचा सूड घ्यायचा, भावाला ज्यांनी मारला त्याचा सूड घ्यायचा म्हणून त्यांनी संदड छदाहा दाट ओठ खाल्ले आणि रागाने लाल झाला. कराल दंष्ट्रा होत्या त्याच्या, भ्रुकुटी त्यांनी मोठी वर उंच केली आणि हातामध्ये शूल घेतला आणि सांगितलं, काही नाही, आता सगळा देव धर्म सगळा बंद करा, यज्ञयाग बंद करा, सगळ्या ठिकाणी आगी लावा. रुद्र प्रियम तर्पयिष्ये भ्रातरम्यगत व्यथा. माझ्या भावाला ज्यांनी मारलं त्याला मी रक्ताने तर्पण करील त्याचं, असं म्हणून सांगितलं. आणि ताबडतोब सगळ्या विष्णू कुठे, यज्ञयागामध्ये, यज्ञयाग बंद करा. विष्णू द्विज क्रियामूलो, ब्राह्मण जे करतात मंत्र तंत्र सगळे बंद करा, कारण त्याच्यातून विष्णूला प्रेम मिळतं, विष्णूला त्यातून साह्य होतं. विटपाई व शुष्यंती, ज्याप्रमाणे मूळ तोडलं म्हणजे आपोआपच झाड खाली पडतं, तसं विष्णूच्या मुळाशी यज्ञयाग वगैरे ते बंद केले पाहिजेत. त्याप्रमाणे सगळं बंद केलं. आणि जिथे जिथे द्विजा गाव, जिथे जिथे ब्राह्मण आहेत, जिथे जिथे गायी आहेत, तिथे तिथे आगी लावा म्हणून सांगितलं. संधी पाहिजे भ्रष्टत, सगळीकडे आगी लावा. आणि मग कदनम विदधो कदन प्रिया, हिरण्यकशिपू आपल्या भावाच्या सोडाने मोठा रागिष्ट झालेला होता.
दुःखी झालेला होता. आणि मग मात्र त्याचे पुतणे जे होते ते पुतणे यांना त्यांनी सांत्वन केलं. याचे हिरण्याक्षाची मुलं जे होते त्यांचं सांत्वन केलं, तुम्ही रडू नका, त्याचा बदला मी घेतो. आणि वहिनीला सांगितलं, ऋषाभानू ही त्याची या हिरण्याक्षाची पत्नी होती, याची वहिनी होती. त्या ऋषाभानूला सांगितलं, तू चिडून रडू नको, मी त्याचा माझ्या भावाचा बदला घेणार आहे. आणि मग हिरण्यकशिपूने आईला सांगितलं, कयाधूला, हे पहा, तुला काय वाटतं. या ठिकाणी हिरण्यकशिपू आपल्या आईला म्हणतो, हे दिते, कयाधू त्याची पत्नी असते, हे दिते, तुम्ही रडू नका, तू काळजी करू नकोस, मुलाचा बदला मी घेणार आहे. आणि भूताना मेहसंभाचा सगळं रडणं, दुःखी होणं बाजूला ठेव आणि आता मात्र आनंदाने संसार करा. का तर फक्त आपल्याला चक्षुषा भ्राम्यमानेनं आपण एखाद्या वाहनामध्ये बसलो म्हणजे आपल्याला झाडं पळताना दिसतात, तो भ्रम असतो. तसं हे जग म्हणजे भ्रम आहे. तो ज्ञानी नव्हता असं नाही. हिरण्यकशिपू चांगला ज्ञानी होता, ब्रह्मज्ञानी होता, फक्त विष्णूशी द्वेष होता. आणि मग एवं गुणे भ्राम्यमाने मनुष्य विकला पुमान, याप्रमाणे तुला मी इतिहास सांगतो. म्हणून त्यांनी सुयज्ञाची कथा सांगितली की उशीनर नावाचा एक राजा होता. उशीनर नावाच्या देशामध्ये सुयज्ञ नावाचा राजा होता. आणि हा सुयज्ञ नावाचा राजा युद्धामध्ये गतप्राण झाला. तो युद्धामध्ये पडल्यानंतर तिथे त्याची पत्नी आली आणि ती रडू लागली. रडताना तिथे यम स्वतः लहान बटूचं रूप घेऊन आले आणि त्या पत्नीला म्हणू लागले, अगं का रडतीस तू रडते कशामुळं. ती म्हणे, माझा पती होता, तो आता इथे गतप्राण झाला. मग पती होता, तर हा काय तुझा पती. म्हणे, हे प्रेत आहे, हा पती नाहीये, तो निर्जीव आहे. आणि मग आत्मा तर अमर आहे म्हणे, आत्मा कुठे गेला नाही, आला नाही, आत्म्याला कुणी मारलं नाही, तू का रडतेस. आणि मग उठ पतिच्युतम तिष्ठती दिष्टरक्षितम, फार सुंदर उदाहरण दिले त्यांनी. ते म्हणतात या ठिकाणी हे यमराजाने सांगितलं त्या उशीनर देशच्या सुयज्ञ राजा आहे त्याच्या पत्नीला की प्रतिच्युतम तिष्ठती दिष्टरक्षितम. एखाद्या वेळेला रस्त्यावर पडलेली वस्तू सापडते पण घरातली वस्तू हरवते. हे सगळं दैवाने घडतं. पतिच्युतम तिष्ठती दिष्टरक्षितम. जर दैवाचं रक्षण असेल तर रस्त्यात पडलेली वस्तू सापडते. रस्त्यात पडली मुदी चुकून, अहो सोन्याची मुदी, तोळ्याची मुदी, अहो आता सापडत असते काय. सापडली का, शोधली, अंधारात गेला, सापडली का, दिष्टरक्षितम, दैवाने रक्षण केली म्हणून सापडली. आणि घरात असलेली वस्तू गृहस्थितम तद विहतम विनश्यती. घरातली वस्तू हरवते आणि रस्त्यावरची सापडते का, दैवावर. हे सगळं दैवावर अवलंबून आहे. याप्रमाणे सुयज्ञाच्या पत्नीला सांगितलं. आणि त्यावेळेला त्यांनी अजून एक गोष्ट यमराजांनी बटूरूपामध्ये सांगितली की एक व्याध असतो. हा व्याध एका पक्षाच्या मागं लागतो, कबुतराच्या मागं. आणि हा कबूतर त्याच्या बाणाने ठार होतो. त्यामुळे कबुतरीन रडत 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 त्याच्या जवळ जाते. त्यावेळेला तो तिथेही जाळं टाकतो आणि तिलाही खलास करून टाकतो, तिलाही बाण मारतो. म्हणजे एकाच्यासाठी मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. माणसाने कोणाकोणासाठी रडावं. अहो बितते जालम बितते, तिथं तीही नष्ट होते. आणि मग तिचे मुलंही आपले आईबाप पडले म्हणून खाली उडी मारतात आणि तेही नष्ट होतात. याप्रमाणे एवं पुलिंगम विलपांत मातारा प्रिया वियोगा शत्रुमकंठ श एवतम शाकुनिक शरेण विव्याध गालपळतो विलीना. हा काळ म्हणजे व्याध आहे. हा व्याध म्हणजे काळ आहे. तो माणसाच्या मागेच लागलेला आहे. त्याचा बाण माणसाला कधी लागेल सांगता येत नाही. म्हणून तुम्ही या काळापासून सावध व्हा. हे हिरण्यकश्यपूने आपल्या आईला दितीला सांगितलंय. म्हणजे आपल्या आईला सुयज्ञाची कथा सांगितली, यमराज काय म्हणाले तेही सांगितलं आणि या कपोतकपुतीची कथा सांगितली. आणि म्हणून नारद म्हणतात हे युधिष्ठिरा असं वाक्य ऐकून सगळं दैवावर अवलंबून आहे, तू त्याची काळजी करू नकोस म्हणून तिचा शोक बाजूला काढला आणि स्वतः तपश्चर्येला निघाला. नारद म्हणतात हिरण्यकशिपू हा आपल्या मंदर पर्वतावर तपश्चर्येला निघाले. हिरण्यकशिपू राजन नजे मजारम आत्मानं पृथ्वीद्वंद मेघराजम वेदित सत मंदर द्रोण्यंत परमदारुणम. मंदर पर्वतावर एका पायावर उभा राहून
अंगठ्यावर, एका पायाच्या अंगठ्यावर उभा राहून घनघोर तपश्चर्या करू लागला. त्याच्या अंगावर वारूळ वाढलं, इतकी तपश्चर्या. आणि ही तपश्चर्या करता करता सगळे देव भयभीत झाले आणि ब्रह्मदेवाला शरण गेले. ब्रह्मदेव म्हणाले, मी त्याला वरदान देणारच आहे, काळजी करू नका. प्रत्यक्ष ब्रह्मदेव आले, हातामधला कमंडलू घेतला. कमंडलूतून पाणी शिंपडल्याबरोबर अंगावरचं वारूळ सगळं बाजूला झालं आणि सगळा देह जो मुंग्यांनी खाल्लेला होता तो पुन्हा वज्रप्राय झाला. त्याला उठवलं, उठ उठ उठ, तुझ्या तपश्चर्येने मी प्रसन्न आहे, काय वरदान मागायचं ते मागून घे. असं म्हटल्यानंतर आता हिरण्यकशिपू काय वरदान मागेल आणि तो प्रल्हादाचा कसा द्वेष करील आणि मग भगवान नृसिंह अवतार कसा होईल तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे